करुणिया शुद्धमन करुणिया शुद्धमन नारायण स्मरावा तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया येथे सरे शुद्ध साचे येथे सरे शुद्ध साचे अंतरीचे बिजते तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया तुका म्हणे लवन कळी तुका म्हणे लवन कळी पडता जळी ते होय तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू करुणिया शुद्धमन नारायण स्मरावा तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यच्च यावत मनुष्य मात्राला नारायणाच्या स्मरणाचा उपदेश करतायत विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या भगवान हनुमंतरायांच्या या पवित्र दरबारामध्ये आपल्या कारुंडे गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे अधिक मास्याचं. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं ठरलं तर या अधिक मासाला काही नावं आपल्याकडे प्राप्त झालेली पाहायला मिळतात. या अधिक मासाला एक नाव आहे मलमास, दुसरं नाव आहे पुरुषोत्तम मास आणि तुमच्या आमच्या भाषेत बोलायचं ठरलं तर धोंड्याचा महिना. हा आपल्या भाषेमध्ये म्हणजे अशी अनेक नावं असणारा हा महिना काय बघा. उगी आपल्याकडून म्हटलं जातं दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जातं, पण हा महिना हा आगाऊचा जरी आलेला असला तरी या महिन्याला काही विशेष महत्व शास्त्रात आपल्या वर्णन करून सांगितलेलं आहे. काय बघा, आपल्याकडे मराठी महिन्यांमध्ये कधी कधी तिथीचा लोप होतो. म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार हे गणित ठरत नाही बघा, हे गणित आपल्या मराठी महिन्यानुसार ठरतं. आपल्याकडे कधी कधी तिथीचा लोप असतो. म्हणजे तृतीया आणि चतुर्थी एकत्रच आपल्याला पाहायला मिळते. आता खरं तर हे नवीन पिढीला जर सांगायचं ठरलं तर त्यांना सांगावं लागेल, लिहिलेलं असतं बघा ज्येष्ठ आणि पुढं व किंवा शू लिहिलेला असतो बघा. आता या असं मुलांना सांगावं लागेल, कारण शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष हेही जास्त कोणाला आता माहिती राहिलेलं नाही. लोक म्हणतात बघा, काय म्हणतात लोक, म्हणतात 14 जानेवारीला मकर संक्रांती येते. असं नाही, मकर संक्रांतीवर 14 जानेवारी येते बघा. कारण मकर संक्रांत अगोदर होती, हे इसवी सन नंतर चालू झालेलं आहे. चला, जास्त त्याचं गणित मी सांगत बसणार नाही, कारण ते सांगूनही नवीन पिढीला कळणार नाही. मला सांगायचं काय, आपल्याकडे काही तिथींचा लोप असतो. मग त्यात लोप पावलेल्या तिथ्या ह्या 2.5 वर्षामध्ये लोप पावून 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 त्याचा एक महिना तयार होत असतो. आणि म्हणून 2.5 वर्षानं 3 वर्षानं म्हणजे 2.5 ते 3 याच्या दरम्यान जो एक आणखीन अधिकचा महिना आपल्याला घालावा लागतो. का, ह्या इंग्रजी तारखा आणि आपल्या मराठी महिने याची सांगड घालण्याकरता तो एक अधिक महिना आपल्याकडे येतो. आणि त्यालाच आपल्याकडं अधिक मास म्हणजे 12व्यात आणखी 13वा आला
म्हणून त्याला अधिक म्हटलं जातं. दुसरं नाव याला पुरुषोत्तम मास आहे. खरं तर त्याचं खरं नाव हे मलमास आहे. मलमास म्हणजे काय? राहिलेला आलाय ना, म्हणजे जे मल म्हणून बाजूला काढलं गेलं ते एकदम महिन्याच्या रूपानं आलंय, म्हणून त्याला मलमास म्हटलं गेलं. तसा हा मलमास अपवित्र मानला गेला. पण या मलमासानं काही तपश्चर्या केली आणि भगवान पुरुषोत्तमाला म्हणजेच विष्णूंना शरण गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला अभय दिलं आणि त्याला वरदान दिलं. काळजी करू नको म्हणे, तुला लोक मलमास म्हणतात, पण या मलमासामध्ये जर कोणी दान पुण्यादी शुद्ध कर्म करेल तर त्या कर्माची फलश्रुती हजारो पटीनं जास्त पद्धतीनं त्यांना भोगायला मिळेल आणि तुझं महात्म्य इतर महिन्यांपेक्षा जास्त वाढेल. हा आशीर्वाद भगवान परमात्म्यानं दिला. पण तो महिना म्हटला, काय बघा देवा, हे सगळं तुम्ही मला सांगताय, पण मला नाव काय दिलंय? मलमास. आता हे काय नाव चांगलं आहे का हो म्हणे? कमीत कमी माणसाचं नाव तरी चांगलं असावं. काय बघा, बरीच लोक म्हणतात नावात काय. नावात काय नाही, नावात बरंच काय काय असतं बघा. म्हणून कमीत कमी नाव तरी माणसाला चांगलं पाहिजे. काय असतं बघा, आमच्याकडे एक मनुष्य होता, त्याचं नाव होतं ठणठणपाल. काय नाव होतं? कळालं की नाही? ठणठणपाल. काय नाव होतं त्याचं? ठणठणपाल. आता याचं नाव होतं ठणठणपाल. गावात फिरायला लागला की लोक त्याला म्हणायचे, ए ठणठण्या, असे म्हणायचे. हा म्हटला, रे काय नाव ठेवलं तर म्हणे ठणठणपाल, हे नाव काही चांगलं नाही. आणि मग त्यानं विचार केला, आपलं नाव बदलू म्हणे. आणि गावात फिरायला लागला. समोर त्याने एक दृश्य पाहिलं, तर एक महिला शेणाच्या गोवऱ्या उचलत होती. हत्तीच्याकडे गेला आणि तिला म्हटला, ओ मावशी, तुमचं नाव काय? तिनं सांगितलं, माझं नाव लक्ष्मी, असं माझं नाव आहे. यानं मनातल्या मनात विचार केला, म्हटला नाव लक्ष्मी आणि उचलते काय? गौऱ्या. काय किंमत आहे म्हणे, नाव लक्ष्मी उचलते गौऱ्या. पुढं निघाला. पुढं गेल्यानंतर त्यानं पाहिलं, एक मनुष्य, अंगावर कपडे नीट नाहीत, अगदी कफल्लक अवस्था असणारा आणि लोकांमध्ये भीक मागत होता. यानं त्याला विचारलं, म्हटलं तुझं नाव काय? हा म्हटला, माझं नाव धनपाल आहे. म्हटलं, अरे काय नाव धनपाल आणि भीक मागतो म्हणे. परत पुढे गेला. एक प्रेत यात्रा येताना दिसली. त्यानं विचारलं, काय झालंय हो म्हणे. काय झालंय म्हणून म्हणे, काय विचारता? हा एक मनुष्य मेला म्हणे. मेला, पण म्हणे त्याचं नाव काय? म्हणे अमरसिंह. आता यानं विचार केला, म्हणे लक्ष्मी तो उपल्या बेचे, भीक मांगे धनपाल, आणि अमरसिंह तो मर गए बरे बिचारो ठणठणपाल. म्हटला, बरं आपलं ठणठणपाल आहे तेच, पण मला सांगायचं काय, याला नावाचा राग आला. हा म्हटला, नाव देऊन दिलंय काय? मलमास. म्हणे असं कसं हो नाव? देव म्हटला, काळजी करू नको, मी तुला नावही माझं देऊन टाकतो. आणि त्या दिवसापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलं. म्हणजे याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास, आणि आत्ताच बोलून गेलो आपल्या भाषेत धोंड्याचा महिना. हा धोंड्याचा महिना आपण त्याला म्हणत असतो. असा हा अधिक येणारा महिना. पण शास्त्र बोलतंय, या महिन्यामध्ये तुम्ही जे सत्कर्म कराल ते सत्कर्म इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये हजारो पटीनं फलदायी ठरतं. कसं ठरतं त्याला वर्णन शास्त्रानं करून सांगितलं. आपल्याकडे दोन कर्म आहेत. एक कर्म सांगितलं निषिद्ध कर्म आणि दुसरं सांगितलं विहित कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय? शास्त्रानं आपल्याला जे करू नका असं सांगितलं का, त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. सुराम मा पिबेत, म्हणजे दारू पिऊ नये. अभक्षयम मा भक्षयेत, मांसाहार करू नये. हे आपल्याला शास्त्रानं सांगून दिलेलं आहे. जे करू नका असं सांगितलं त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. आणि विहित कर्म म्हणजे काय? जे शास्त्रानं आपल्याला करा असं सांगितलं त्याला विहित कर्म म्हणतात. सत्यम ब्रूयात, खरं बोला. हे शास्त्रानं आपल्याला जे सांगून दिलं त्याला म्हणावं विहित कर्म. पण त्या वेद विहित कर्माचे परत 4 प्रकार केले गेलेले आहेत. कोणते ते ऐका. पहिलं सांगितलं काम्य कर्म, दुसरं सांगितलं प्रायश्चित्त कर्म, तिसरं सांगितलं नित्य कर्म आणि चौथं सांगितलं नैमित्तिक कर्म.
हे 4 कर्म सांगण्यात आले. कसे आहेत बघा, मी अगदी तुम्हाला विस्तारानं सांगेल. पहिलं सांगितलं काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे काय? काहीतरी कामना अंतःकरणामध्ये ठेवा आणि देवाची काहीतरी सेवा करा, याला काम्य कर्म म्हटलं जातं. अगदीच सर्वांच्या परिचयाचं उदाहरण द्यायचं ठरलं तर मला वाटतं आपण घरामध्ये एक सत्यनारायण घालतो बघा, पण त्या सत्यनारायणाच्या पूजेला आपण बसत असताना अगदी मला वाटतं एक सत्यनारायण जर घालायचा ठरला तर कमीत कमी त्याला एक 40 ते 50 हजार खर्च. सत्यनारायणाला नाही, तुम्ही हसता याच्यातच मला कळालं एवढा येत नाही. एवढा सत्यनारायणाला एवढा खर्च कशाला? ते गाव जेवणाचा हिशोब करू नका बरं. फक्त सत्यनारायण जर घालायचा ठरला तर खरं सांगा किती खर्च येईल? 5-7 हजार भरपूर होतात बघा. पण ऐका, त्या सत्यनारायणाच्या पूजेला आपण बसलो की ब्राह्मण काका म्हणतात संकल्प बोलायचा आहे, म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. पुढे चालू होतं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुवृद्ध्यर्थम. महाराज सूर जुळला ना? काय बघा, हे बाबा बोधे बाबांकडे भजनाला यायचे. जुनं माणूस आहे महाराज, निष्ठावान वारकरी माणसं आहेत ही. मला सांगायचं काय, हे असा संकल्प आपण बोलतो. काय संकल्प बोललो बघा, त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. ते ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात म्हणा मम. लगेच आपणही त्यांच्या मागं म्हणतो मम. पण पुढचा संकल्प आपण त्यांच्या मागं म्हणतो की न म्हणतो? काका त्याची वाटच बघत नाहीत बघा. का वाट बघत नाही? तो संकल्पच तेवढा मोठा आहे. पुढं चालू होतं बघा अस्माकम. अस्माकम म्हणजे माझं. पुढे शब्द वापरला सहकुटुंबानां, म्हणजे एकट्या माझं नाही, माझ्या संबंधाने जे माझे कुटुंबीय आहेत त्यांचं. बरं, एवढ्यावरही आपण थांबत नाही बघा. परत शब्द वापरला गेला सहपरिवारानां, म्हणजे माझ्या परिवाराच्या संबंधानं जे इतर परिवार जोडले गेले. कसे? ते मध्ये स्वस्तिक चिन्ह काढून. कळालं का नाही? नाही मग घडलेलंच सांगतो. मुळीक स्वस्तिक चिन्ह शिंदे. आलं ध्यानात तर बघा. चला, मला सांगायचं काय, मला सांगायचंय की जे परिवार आमच्या संबंधानं जे जोडले गेले त्यांचं इथं सहपरिवारानां हा शब्द वापरला. बरं, एवढ्यावरही ते थांबले नाहीत बघा. परत पुढे शब्द वापरला द्विपद चतुष्पद सहितानां, म्हणजे माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे प्राणी. आता फक्त याच्यामध्ये कोंबड्या घेतल्यात का म्हणून मला विचारा येऊ नका बरं. हा द्विपद चतुष्पद सहितानां, या सगळ्यांचं काय काय द्या? क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुहू, हे सगळं मागितलं बघा. म्हणजे अगदी देवाची काहीतरी थोडीशी सेवा करा आणि त्याच्या मोबदल्यात देवाकडून काहीतरी मागून घ्या. म्हणजे कामना अंतःकरणामध्ये ठेवून जे कर्म केलं त्याला काम्य कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. नाही, जाऊ द्या, हे जर तुम्हाला पटलं नसेल तर अगदी उदाहरणानं पटवून देतो. एक मनुष्य अष्टविनायकाची यात्रा करायला गेला आणि अष्टविनायकाची यात्रा करून आल्याबरोबर गावातल्या लोकांनी त्याला विचारलं, काय रे, अरे 2-3 दिवस कुठं दिसला नाहीस, कुठे गेलता? त्यानं सांगितलं, काही नाही बघा, अष्टविनायकाची यात्रा करायला गेलेलो. लगेच लोकांनी त्याला विचारलं, म्हणे अष्टविनायक आधीना मध्येच गेला म्हणे, असं कसं काय? असा प्रश्न केल्याबरोबर तो त्या लोकांना म्हटला, अहो काय करता म्हणे, लग्न होऊन जवळ जवळ म्हणे आता 5 वर्ष झाले. आता पुढचं सांगूच मी सगळं, घ्या की समजून आता तुम्ही. अजून काही नाही बघा म्हणून म्हणे अष्टविनायकाला गेलो. म्हणजे मला सांगायचं काय, कामना अंतःकरणामध्ये ठेवली आणि मग जे कर्म केलं त्याला म्हणायचं काम्य कर्म. दुसरं कर्म सांगितलं प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून अनायासे काही पाप घडतात. ते कशी पाप घडतात हो? जाऊ द्या, अगदी उदाहरणानच पटवून देतो.
ए मुलांनो, मला सांगा, जर एखादा मच्छर आपल्याला चावला तर आपण लगेच म्हणतो अरे अरे घरामध्ये मच्छर आहेत, आणि मग ती बॅट घेतो, बरोबर का नाही? मच्छरची ती बॅट घेतो. आणि खरं सांगा, जो मच्छर आपल्याला चावला तेवढाच मारतो का अजून बाकीचे 5-6 मारतो? अरे बोला की. बाकीचे 5-6 मारतो बघा. म्हणजे अशा अनायासे आपल्याकडून काही जीवनामध्ये चुका घडतात, काही आपल्याकडून चुकीची कर्म घडतात. मग त्या कर्माच्या क्षालनार्थ जे कर्म सांगितलं का त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हटलं जातं. चला सगळ्यांच्याच परिचयाचं उदाहरण देतो, ऐका. जर कोणाकडून मांजर मेली तर त्याला लोक म्हणतात अरे 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 तुझ्याकडून मांजर मेली, मग आता काय कर? हा बरे बरे, तुम्ही सज्जन माणसं आहेत म्हणून काशीला जा म्हटले, नाही तर बरीच माणसं कीर्तनात म्हणतात काशी कर. काशी कर म्हणजे काशीला जा. ऐका, मला सांगायचं काय, एखाद्याकडून मांजर मेली तर त्याच्या क्षालनार्थ कर्म सांगितलं कोणतं? काशीला जाण्याचं. पण ऐका, केवळ मांजर आपल्याकडून मेलीन काशीला गेला एवढ्यातून त्याच्या पापातून उत्तीर्णता होत नाही. शास्त्र काय बोलतंय ऐका. शास्त्र म्हणतंय मांजर जर आपल्याकडून मेली तर काशीला जावं लागतं, विधिवत गंगेचं स्नान करावं लागतं, आणि संकल्प करून ज्या आकाराची मांजर तुमच्याकडून मेलीये का त्याच आकाराची सोन्याची मांजर तयार करायची असते, आणि माझ्यासारखा चांगला माणूस बघून दान द्यायची असते. ठरलं कुणाचं जायचं तर मला सांगा, मी कीर्तन बुडवून यायला तयार आहे. हा ऐका, मी फक्त विधी सांगितला. आता काय केलं जातं, उगी नाम मात्र म्हणून बारीक एक प्रतिमा केली जाते. चला मला सांगायचं काय, म्हणजे केवळ काशीला गेला म्हणून त्याच्यातून निवृत्ती नाही, तर तिथं विधिवत स्नान करून विधिवत तो संकल्प करावा लागतो, तेव्हा त्या पापातून निवृत्ती आहे. म्हणजे घडलेला चुकीच्या क्षालनार्थ जे कर्म सांगितलं त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. तिसरं कर्म सांगितलं नित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे काय, भल्या पहाटे सकाळी 8 वाजता अलाराम लावून उठायचं. उठल्याबरोबर अगोदर बॅटी प्यायचा. सर शब्द चुकला काय माझा? हा बेड शब्द आहे नाही का? हा नाही, मी बेड माहितीये मला, पण मुद्दामच बॅड म्हणलो. हा का म्हणलो त्याचं गणित ध्यानात घ्या. शास्त्र बोलतंय उठल्याबरोबर अगोदर स्नान नाही, कोणता नित्य नियम नाही, पण उठल्याबरोबर चहा प्यायचा. अहो त्याला बेड नाही, बॅडच म्हणा. कारण आयुर्वेदामध्ये वर्णन आहे, जो मनुष्य स्नान करण्याच्या अगोदर काही खातो का त्याला लवकर कॅन्सर होतो, असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. म्हणून आपली संस्कृती सांगते उठल्याबरोबर खाणं नाही. अगोदर आपली संस्कृती म्हणते सूर्योदयाच्या अगोदर उठा, स्नान करा, घरातल्या देवाची पूजा करा, तुळशीला तांब्यावर पाणी घाला, आणि मग काय तुमचं काय असेल तो ग्रहण तुम्ही आहार करा. म्हणजे मला सांगायचं काय, काहीतरी नित्यनेम जीवनात असावा. शास्त्र बोलतंय हे जे रोज कर्म आपण करतो त्या सगळ्या कर्माला नित्य कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग तुम्ही म्हणाल नैमित्तिक कर्म म्हणजे काय? ज्ञानोबारांची भाषा आहे, कर्म तेच आहे, फक्त त्या कर्माला निमित्ताची पूट लागली की ते नैमित्तिक होतं. कसं? मी अगदी उदाहरणानं पटवून देतो. आपण दिवाळीमध्ये स्नान करतो बघा, त्याला शास्त्रातलं नाव आहे अभ्यंग स्नान. आणि आपल्याकडे काही शब्द असतो दिवाळीची हवा वा, निस्ती आंघोळ सुद्धा नाही बघा, इकडून आवाज आला, दिवाळीची पहिली आंघोळ. आता खरं सांगा मला, दिवाळीच्या आंघोळीला जर तुम्ही पहिली आंघोळ म्हणता तर वर्षभर काय पारुष असतोय आपण? हा पण ऐका, वर्षभरही स्नान आहे, पण आपण त्याच आंघोळीला पहिली आंघोळ का म्हणतो त्याचं कारण आहे, नरक चतुर्दशीचं निमित्त आलं ना, त्या स्नानाला एक विशेष महत्व सांगितलं, म्हणून त्याला नैमित्तिक म्हटलं जातं. आणि ज्ञानोबारांची ओवी आहे, तैसे नित्य जे का कर्म त्याची निमित्ताचे आहे नियम, म्हणजे तेच नित्य कर्म आहे.
पण त्याला जर निमित्ताची पूट लागली का तर ज्ञानोबाराय म्हणतायत एथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. ज्ञानोबाराय म्हणतायत इतर दिवशी जे कर्म करतो का त्याही पेक्षा जर अशा काही निमित्तावर जर आपण काय कर्म केलं तर ते हजारो पटीनं फलदायी ठरतं. म्हणजे ऐकून ठेवा, इतर दिवशी जर तुम्ही कीर्तन ऐकलं तर शास्त्र म्हणतंय एकच कीर्तन ऐकल्याचं पुण्य मिळतं. आणि आता या कीर्तनाला अधिक मासाचं निमित्त आहे, मग ही नैमित्तिक सेवा झाली. तर आजचं तुम्ही जर कीर्तन ऐकलं तर शास्त्र म्हणतंय एक नाही 1000 कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुमच्या पदरी प्राप्त होतं. मग मला सांगा किती फायदा आहे. या अधिक मासामध्ये जर एक कीर्तन आजचं तुम्ही ऐकलं, किती? एकच. आजचं एक कीर्तन ऐकलं तर तुम्ही किती कीर्तन ऐकले? एक नाही, किती? 1000 कीर्तन ऐकल्याचं फळ पदरी प्राप्त होतं. मग आजच्या एका कीर्तनानं 1000 कीर्तन ऐकल्याचं पुण्य जर मिळत असेल तर आता परत उद्यापासून आपल्याला कीर्तन ऐकायची गरज काय नाही म्हणता का काय? हा नाही, आठवड्यात सुद्धा हाच नियम आहे. मला सांगायचं काय, अधिक मासाचं पवित्र आसन इथं आपल्याला हे नैमित्तिक हे निमित्त लाभलेलं आहे आणि त्या निमित्तावर आपण सेवा करत आहोत. आणि म्हणून ही सेवा करत असताना मी आज या अभंगाकडे प्रवृत्त झालो. त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यच्च यावत मनुष्य मात्राला नारायणाच्या स्मरणाचा उपदेश करतायत. हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. पण ऐका, संत महात्म्यांनी सांगितलं उपदेश हा कोणाला करावा तर कोणाला करू नये. कोणाला करू नये? नाथ महाराजांनी सांगितलं सगळ्यांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. काही लोकांना तर अजिबात उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नका. ती माणसं कोणती आहेत? नाथ महाराज हरिपाठात बोलतायत बघा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. हरी मुखे गाता हर पद चिंता, हरी मुखे गाता हर पद चिंता. व्यर्थ आपले वाचा शिनू नये, व्यर्थ आपले वाचा शिनू नये. हरी मुखे गाता हर पद चिंता, हरी मुखे गाता हर पद चिंता. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. व्यर्थ पुली वाचा शिनवू नये, शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनू नये, शिनू नये. व्यर्थ पुली वाचा शिनवू नये, शिनवू नये, शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनू नये, शिनू नये, शिनू नये. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराज सांगतायत उपदेश कोणाला करावा तर कोणाला करू नये, कोणाला करू नये. नाथ महाराज बोलले जो क्रोधी आहे त्याला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका. का बरं? ऐका, मला तरी असं वाटतं जो क्रोधी आहे त्याला जर आपण काही सांगायला गेलो
तर न जाणू त्याचाच क्रोध आपल्यावर उफळण्याची शक्यता असते. क्रोध ही माणसाला काही सांगत बसू नका. आणि नाथ महाराज पुढे बोलले, अविश्वासी, ज्याचा आपल्यावर विश्वास नाही, अहो त्यालाही काय सांगण्याच्या भानगडीत पडू नका. ज्याचा विश्वासच आपल्यावर नाही तो ऐकणार थोडीच आहे. म्हणून जो क्रोधी आहे, जो अविश्वासी आहे, त्याला काही सांगत बसू नका. पण नाथ महाराज म्हटले, ऐका, असा जरी नियम असला ना तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, काही उपदेश हे सर्वांना करा. कसे करा? दृष्टांत दिला, मेघ न विचारी. आता काय न विचारी? बाबा माझं वय कमी आहे म्हणून लय विस्तारानं सांगू शकत नाही. बघा, मेघ म्हणत नाही की मी पडत असताना मी फक्त शेतात पडेल, गावाच्या बाहेरच्या टिंबटिंबत पडणार नाही. आता मी टिंबटिंब म्हटलो कारण माझं वय छोट आहे. एवढ्या वयात मी काय ते शब्द वापरू शकत नाही. आणि जर हे तुम्हाला ऐकायचे असतील तर मग मी म्हातारा होण्याची वाट बघा, तेव्हा सांगू शकतो. बघा, मेघ विचारत नाही, समदृष्टीनं तो सगळीकडे वर्षाव करतो. महाराज म्हणतायत तसे काही उपदेश हे सर्वांना केले पाहिजेत. सर्वांना केला जाणारा उपदेश आहे तो कोणता? महाराज म्हणतायत, नारायण स्मरावा, नारायणाचं स्मरण करा, हा उपदेश आहे. पण बरीच माणसं म्हणतील, महाराज नारायण स्मरावा, काय असं त्याच्यामध्ये नारायणाच्या स्मरणाचं महत्व आहे? तेव्हा तुम्ही आम्हाला सांगताय नारायण स्मरावा. महाराजांनी सांगितलं, अहो भगवान परमात्म्याचं स्मरण हे अति महत्वाचं आहे. हे केवळ जगद्गुरु तुकोबारायच बोलतात असं नाही, तर अगदी पुराणांमधली व्यासांची भाषा पाहायला मिळते. व्यास महर्षींकडे एकदा काही मंडळी गेली आणि त्यांना म्हणायला लागली, आम्हाला सांगा या जगतामध्ये मोठं कोण आहे? महाराज हसले आणि व्यास महर्षी म्हटल्या, रे एक भगवान परमात्मा आणि त्याला जाणणारे संत, हे सोडून दुसरं कोण मोठं आहे? मग त्यांनी परत दुसरा प्रश्न केला, मग या जगतामध्ये हीन कोण आहे ते सांगा. नाथनं ते व्यास महर्षी हसले आणि व्यास महर्षी म्हणायला लागले, ऐका, तुम्ही मला प्रश्न केला या जगामध्ये हीन कोण आहे, तर आता मी तुम्हाला विस्तारानं सांगतो. आणि व्यास महर्षी बोलायला लागले, केचिद वदंती धनहीन जनो जघन्यः. व्यास महर्षी म्हटले, केचिद वदंती, केचिद म्हणजे काही लोक, वदंती म्हणजे बोलतात. काय बोलतात? धनहीन जनो जगन्यः म्हणजे या जगतामध्ये ज्याच्याकडे पैसा नाही तो हीन आहे असं काही लोक म्हणतात. पण तेवढ्यात व्यास महर्षी म्हटले, एवढ्यावर थांबू नका, परत पुढे ऐका. केचिद वदंती गुणहीन जनो जगन्यः. व्यास महर्षी म्हटले, केचिद म्हणजे काही लोक, वदंती बोलतात. काय बोलतात? अहो एखाद्याकडे धन नसू द्या, पण त्याच्याकडे जर गुणविशेष चांगला असेल का तरी लोक त्याच्या जवळ येतात. महाराजांचं प्रमाण आहे, भावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. गुणासाठी काही लोक जवळ येतात. मग पैसा नका नसू द्या, पण जर त्याच्याकडं गुणविशेष चांगला असेल तरी लोक त्याच्या जवळ येतात. पण लोक म्हणायला लागली, महाराज हे केचिद वदंती, केचिद वदंती ते नका सांगू आम्हाला, तुम्ही काय वदंती ते सांगा. आणि मग व्यास महर्षी म्हणायला लागले, व्यासो वदती अखिल शास्त्र पुराण विज्ञः नारायण स्मरण हीन जनो जघन्यः. व्यास महर्षी म्हटले, जो मनुष्य म्हणून जन्माला आला आणि ज्याला देवाचं स्मरण होत नाही, आमच्या दृष्टीनं तोच या जगतात हीन आहे. म्हणून देवाचं स्मरण महत्वाचं आहे. हे सांगण्याकरता संतांची आपल्याला दोन प्रकारची भाषा पाहायला मिळते. एक आहे अन्वयाची, तर दुसरी आहे व्यतिरेकाची. अन्वयानं सांगणं म्हणजे काय आणि व्यतिरेकानं सांगणं म्हणजे काय, तर ऐका, भगवान परमात्म्याचं स्मरण आपल्याला घडेल तर त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. महाराज म्हणतायत, विसरली तया, जी देवाला विसरली ना, मनुष्य म्हणून जन्माला आलोत आणि देवाचा जर विसर आपल्याला पडला तर विसरली तया थोर झाली हानी, मोठी हानी झाली. कोणती? पचतील खानी 84च्या 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला परत खितपत पडावं लागेल. आणि
थोड्या वेळा नाही, किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. काही लोक म्हणले किती वेळा म्हणजे किती वेळा, आम्हाला गणितच सांगा. संत महात्म्यांनी सांगितलं बाबा रे हे गणित सोपं नाही. लोक म्हणले नाही नाही आमचं गणित चांगलंय, आम्हाला सांगा आम्ही हिशोब करतो. मग संत महात्मे म्हटले 184 घेतल्या धावा. मग एक जण म्हटला सोपं ना गणित, 84 लाख वेळेला जन्माला या आणि 84 लाख वेळेला मरा, सोपं गणित आहे. नाथ महाराज म्हटले एवढ्या सोप्यात घेऊ नका, हे गणित किती अवघड आहे. नाथ महाराज म्हटले एक एक योनी कोटी कोटी फेरा. आणि मग मला वाटलं आता तुम्ही गणित करा, बघा जमतंय का. असं जमत नसेल तर मोबाईल वर करून बघा. काढा मोबाईल, बघूच आपण मोबाईल वर हिशोब करून सांगा. बघा की काढा, कारण सगळ्यांकडे मोबाईल आहेत मला माहिती आहे. कीर्तनातच 5-7 वेळा वाजलाय मगापासून. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. काय बघा गंमतच अशी आहे, जुन्या काळामध्ये जीवनावश्यक गरजा 3च होत्या बघा. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आता 3 राहिल्या नाहीत. आता जीवनावश्यक गरजा 5 झाल्यात. तुम्ही म्हणाल कोणकोणत्या? ऐका, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. तो बी पाहिजे का नाही? हा चला मला सांगायचं काय, मोबाईल आहेत बघा, मोबाईल वर गणित करून बघा. आकडा टाका 84 लाख गुणिले 1 कोटी. मी थांबतो 9 वाजेपर्यंत, सांगता का काय आकडा येतोय? नाही सोपं बघा. एवढ्या वेळा जन्माला या आणि एवढ्या वेळेला मरा. कशाचा परिणाम? विसरली तया. देवाला विसरलो ना की मग मात्र एवढी मोठी हानी होते. मी अनेक वेळा बोललोय बघा, देवाचा विसर जर आपल्याला पडला तर काय पुढची गती होते. अहो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा बोलतायत, तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जश्रम शुभान नासुरीश्वे वयोनिषु. भगवान परमात्मा म्हणतो अशा आसुरी प्रकृतीच्या लोकांना मी पुढचा जन्म कोणता देतो. ज्ञानोबरांची ओवी ऐका. मग आहाराचे निही नावे तृणही जेथ नुगवे तेथ व्याघ्र वृश्चिक आडवे करुणी घाली. ज्ञानोबराय म्हणतायत ज्यांनी मनुष्य देहाला येऊन परमार्थ केला नाही, दान धर्म केला नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही, त्यांना पुढचा जन्म वाघाचा, विंचवाचा, किड्या मुंग्याचा मिळतो. आणि कुठं? ज्ञानोबाराय म्हणताय जिथं खाण्याकरता साधं गवतही उगवत नाही तिथं. आणि मग तुम्ही म्हणाल मग ते जगतात कसे? जगण्याकरता स्वतःच्याच शरीराचे लचके तोडून खातात आणि स्वतःलाच खाऊन एके दिवशी तेच मरून जातात. अशा भीषण परिस्थितीत जन्म मिळतो. त्याही पुढे जाऊन ज्ञानोबारायांनी सांगितलं, मनुष्य म्हणून जन्माला आला, भगवान परमात्म्याने ज्याला हे चांगलं पवित्र तोंड दिलं, पण या तोंडानं जर आपण देवाचं नामस्मरण केलं नाही तर त्याला पुढचा जन्म सापाचा मिळतो. ज्ञानोबारांची ओवी आहे का आपला गरळ जाळी जळतया अंगाची पेंदळी ते सर्पची करी बिळी निरुंदला. त्याला पुढचा जन्म सापाचा मिळतो. तुम्ही म्हणाल उगीच गप्पा मारू नका, पटवून द्या. देतो पटवून. त्या साऊंडच्या माग बघा, त्या भिंतीच्या जवळ, म्हणजे आता लगेच काही नाही, लगेच बघू नका, पण समजा त्या भिंतीजवळ मला जर काही वळवळताना दिसलो आणि मी जर म्हणलो साप, काय होईल? काय होईल? नाही मंडप साफ होईल. सगळे पळून जातील बघा. साप म्हणल्याबरोबर काही लोक म्हणतील पळा, कुठं निघालाय माहिती नाही पण पळा. काही लोक म्हणतील थांबा थांबा पाहू द्या, कारण काय काहींना बघायला आवडतो, जवळ आल्यावर घाबरतात, पण पाहायला आवडतो बघा. काय म्हणतील पाहू द्या. पण एवढ्यात अशी ही तरुण मंडळी माग काय बसलेली ती म्हणतील काय व कीर्तनात गोंधळ लावला, सरा सगळे माग. आणि ते तरुण मंडळी पोराश काठ्या काढून आणतील बघा. आणि जेव्हा ते मुलं त्या सापाला मारायला जातात तेव्हा काही अशी जुनी म्हातारी माणसं त्यांना म्हणतात पोर हो नीट मारा, त्याचा शेपूट चांगला हाना. हा नाही,
शेपूट नाही मग काय तोंड. हा आणि काय करा तोंड. हा हा ह्यो शब्द पाहिजे होता मला. तोंड हाना सुद्धा नाही, तोंड चियाचा. का चियाचा? याच तोंडानं मागच्या जन्मी देवाचं नाव घेतलं नव्हतं बघा, म्हणून चियाचा. हा परिणाम आहे. मी पुराव्याशिवाय सांगणार नाही. म्हणजे ज्यानं या नरदेहाला येऊन देवाचं नामस्मरण केलं नाही त्याला अशी भीषण परिस्थिती पुढे आहे. म्हणून संतांनी सांगितलं नारायण स्मरावा, नारायणाचं स्मरण करा. पण कमीत कमी इथं बसलेली लोक तरी म्हणतील महाराज हो हे सांगायची आम्हाला काय गरज आहे, कारण आम्ही काय देवाचं नाव घेत नाही का. मला वाटतं अगदी आपण पुराव्यानंच बघू. बघा चला मी तुम्हाला प्रश्नच करतो. इथं कमीत कमी मंदिरात आलेल्यांपैकी इथं आत्ता तरी कोणी असा आहे का हो की त्यानं म्हणावं जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी कोणत्याही देवाचं नाव एकदाही घेतलेलं नाही. असं जर कोणी असेल तर त्यानं हात वर करा बरं. प्रश्न कळालाय का माझा? जन्माला आल्यापासून आतापर्यंत कोणत्याही देवाचं नाव मी एकदाही घेतलेलं नाही असं जर कोणी असेल तर त्यानं हात वर करा बरं. हो बघा एक बी हात वर नाही, कोणाचाच हात वर नाही. आणि तुम्ही माझ्या बी हाताकडे बघू नका, तो मी दाखवाय केलाय बरं. तुम्ही म्हणाल तुमचा हात वर आहे की. ऐका म्हणजे शोधूनही मी देवाचं नाव घेतलेलं नाही असं आपल्याला कोणी शोधूनही सापडलं नाही. आणि तरी तुम्ही आम्हाला सांगताय नारायण स्मरावा असं का बोलता. मग त्याचं उत्तर तुम्हाला देतो दोन प्रकारानं. त्यातला पहिला प्रकार, परत एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी पहिला प्रश्न केला होता जन्माला आल्यापासून आतापर्यंत कोणत्याही देवाचं नाव आम्ही एकदाही घेतलेलं नाही असं कोणी शोधूनही सापडलं नाही. मग मी आता दुसरा प्रश्न विचारतो. जन्माला आल्यापासून आतापर्यंत देवाच्या नामस्मरणाच्या शिवाय आम्ही काहीच केलेलं नाही असं कोणी असेल तर हात वर करा. बर एक दोन. नका मावशी माग बघू, यात तरी कोण हात वर करायला लागले? यात बी कोणी नाही बघा. हो जन्माला आल्यापासून देवाचं नामस्मरण सोडून बाकीचे उद्योग लय आम्ही केलेत, तेच राहिलंय बघा. म्हणजे यातही कोण नाही. म्हणून सांगावं लागतं नारायण स्मरावा, हे सांगावं लागतं. पण कोणी म्हणेल नाही पटलं आम्हाला, मग अजून पटवून सांगतो बघा. का सांगावं लागतं नारायण स्मरावा? त्याचं कारण आहे अहो तुम्ही आम्ही देवाचं नामस्मरण करतो आणि संतांनीही देवाचं स्मरण केलं, पण जो फायदा संतांना झाला तो आपल्याला होताना दिसत नाही का? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. शुद्ध नारायण नारायण हरिता तरी जय तरीच हा तरी जय नारायण स्मरावा नारायण स्मरावा तरी तरी जय तरीच करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. नारायण स्मरावा नारायण स्मरावा.
नारायण स्मरावा नारायण स्मरा आज बोलतायत या नरदेहाला जर आपण आलेलो असू तर भगवान परमात्म्याचं स्मरण आपल्याला घडणं हे महत्वाचं आहे. पण आपण त्या देवाचं नामस्मरण करतो पण त्याचा योग्य फायदा होताना आपल्याला दिसत नाही की जो फायदा संतांना झाला. मग का बरं असं असेल त्याचं उत्तर महाराज देत आहेत. अहो त्या देवाच्या स्मरणाची सुद्धा एक योग्य पद्धती आहे. ती कोणती? अगोदर करोनिया शुद्ध मन. अगोदर शुद्ध मन करा आणि मग नारायणाचं स्मरण करा, तेव्हा त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. कसा? मी अगदी उदाहरणानं पटवून देतो. एक मनुष्य गुडघे दुखतात म्हणून डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणायला लागला, डॉक्टर साहेब गुडघे दुखतायत, काय एखादं इंजेक्शन द्या, काय गोळ्या द्या. आता त्या बाबांचं नशीब चांगलं की त्यांना डॉक्टर चांगले मिळाले. नाहीतर आमचे गुरुवर्य जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे बघा, डॉक्टर लोकांचं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? काला वाटू एकमेका. ते असं म्हणायचे, एक पेशंट वाटून वाटून कसा खायचा ते डॉक्टर कडून शिकायचं म्हणे. मग ऐका, हे डॉक्टर यांचं नशीब, बाबांचं नशीब चांगलं की त्यांना डॉक्टर चांगले मिळाले. डॉक्टरांनी बाबांचे गुडघे तपासले आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाबा अहो एक इंजेक्शन मी तुम्हाला देईल तर काय होईल व म्हणे, 2-3 दिवस गुडघे दुखायचे राहतील, 5व्या दिवशी परत दुखणार आहेत बाबा. हाडांची झीज झाली, तुमच्या आयुष्यभर तुम्ही कष्ट केलं बाबा, हाडांची झीज झाली, असं डॉक्टरांनी प्रामाणिकपणे सांगितलं. आणि मग डॉक्टर साहेब त्यांना म्हटले, बाबा एक करा. काय करा? इंजेक्शन देत नाही पण 2 औषधं लिहून देतो, ते व्यवस्थित घ्या, तुम्हाला आराम पडेल. आणि मग त्या डॉक्टरांनी एक औषध लिहिलं आणि सांगितलं, बाबा या बाटलीतलं औषध 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी घ्या. खाली दुसरं औषध लिहिलं आणि सांगितलं, बाबा या बाटलीतलं औषध 1 टोपणभर घ्या, गुडघ्यावर लावा आणि चांगली मालिश करा, आराम पडेल. आता ते बाबा त्या दवाखान्यातून बाहेर पडले, मेडिकल मध्ये गेले, ते 2ही औषध घेतली, बाबा घरी गेले. पण गंमत काय झाली ऐका, ज्या पद्धतीत डॉक्टरांनी औषध घ्या असं सांगितलं होतं का, बाबांनी केलं त्याच्या उलट. बघा काय केलं, जे औषध गुडघ्यावर लावायला सांगितलं होतं ते औषध बाबा 1 चमचा पिले आणि जे औषध प्यायला सांगितलं होतं ते बाबांनी गुडघ्यावर लावलं आणि बाबांचे गुडघे दुखायचे म्हणा की कुणीतरी राहिले. कसे राहतील व का राहणार नाहीत? डॉक्टरांनी योग्य सांगितलं होतं पण बाबांनी काय केलं, उलट केलं. मग ऐका, हे जसं व्यावहारिक जीवनात आहे, जर व्यवहारात तुम्हाला आराम पडायचा असेल तर ज्या पद्धतीनं डॉक्टर सांगतायत का त्याच पद्धतीनं औषध घ्यावं लागतं, हे योग्य. तसं परमार्थामध्ये संत नावाचे डॉक्टर आहेत, ज्या पद्धतीत औषध घ्या हे त्यांनी सांगितलं का त्याच पद्धतीत घ्यावं लागतं, तेव्हा त्याचा गुण येतो. तुम्ही आम्ही हे देवाचं नामस्मरण करतोय पण त्याचा योग्य फायदा आपल्याला होताना दिसत नाही का? त्याचं उत्तरच आहे, अगोदर शुद्ध मन करा आणि मग देवाचं नामस्मरण करा. ही त्याच्यातली पद्धती आहे. आणि या पद्धतीत जो देवाचं नामस्मरण करेल त्यालाच त्या नामस्मरणाचा फायदा होईल, इतरांना होत नाही. आणि मग ऐका, असं जर शुद्ध अंतःकरणाने देवाचं नामस्मरण केलं तर त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे तेच महाराज अभंगाच्या तरीचा तरी जे सिंधू तरीचा तरी जे सिंधू तरीचा तरी जे सिंधू तरीचा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया भवबंधू
तरीचे सिंधू भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया तरिता तरिता तरिते तरिता तरिता तरिते सिंधू भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया तरीचा तरीचा तरीचे सिंधू तरीचा तरीचा तरीचे सिंधू महाराज म्हणतायत असं जर शुद्ध अंतःकरणानं देवाचं स्मरण आपल्याला घडेल तर फायदा काय होणार आहे. तरीच चकार वापरलेला आहे, तरीच अन्यथा नाही. तरीच हा तरी जे सिंधू. पण इथं या चरणामध्ये गंमत अशी आहे, तरीचा हा तरी जे सिंधू आणि पुढे शब्द वापरलाय भवबंधू तोडोनिया. पण या चरणामध्ये देहली टिपन्यायानं पुढे जो भवबंधू शब्द आहे का त्याच्यातला भव हा अलीकडं सिंधूलाही लावायचा आहे. कारण तरीचा हा तरी जे निस्ता सिंधू नाही. निस्ता सिंधू म्हणजे सागर तुम्ही घ्याल तर असू शकतो एखादा वीर सावरकरांसारखा की जो सागरही तरू शकतो. पण हा निस्ता सागर नाही, हा काय भवसागर. हा भवसिंधू आहे. भवसिंधू नाम संसार. याच्यातून तरुण जाणं भल्या भल्यांना शक्य झालं नाही. कोणाकोणाला याच्या संबंधाने विचार करताना भगवान परमात्मा म्हणतो त्या मायेला नदीचं रूपक केलं आणि भगवान परमात्मा म्हटला दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. ही माया नदी कशी आहे हे ना भल्या भल्याला तरू दिलं नाही. आणि ज्ञानोबाराय म्हणतायत ती कशी आहे. देव म्हणतो दैवी हेशा, दैवी आहे. एवढंच नाही, भगवान परमात्मा म्हणतो ती गुणमयी म्हणजे गुणांची खान आहे. आता या गुणमयी पदावर बोलताना ज्ञानोबाराय म्हटले व्यवहारामध्ये एखादीकडे एक गुण असला तर ती समोरच्याचं काही चालू देत नाही. म्हणजे व्यवहारात एखादीकडे एक गुण असला तरी ती भल्या भल्याला काही सुचू देत नाही. बघा असं म्हणतात व्यवहारात एखादीकडे एक गुण असला तर ती 3 लाख घेते म्हणतात. म्हणजे असं म्हणतात बाबा, आपल्याला काय माहिती नाही. चला मला सांगायचं काय, एक गुण असला तर अशी अवस्था आहे. आणि माया तर कशी आहे गुणमयी म्हणजे गुणांची खान आहे. ती भल्या भल्याला तरू देत नाही. ती तरुण जाण्याकरता दुरत्यय आहे म्हणजे तरण्याकरता कठीण आहे. आणि देव म्हणतो ती याची त्याची कुणाची नाही, मम माया ती माझी आहे. ज्ञानोबाराय म्हटले काही लोकांनी प्रयत्न केले एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गेले. अनेक जणांनी तरण्याचा प्रयत्न केला, शक्य झालं नाही. का? ज्ञानोबाराय म्हणतायत ही माया नदी कोणी म्हणेल त्याच्यात जर कोणाला टाकलं नाही म्हणतो नीट पोहता आलं तर गटांगळ्या खात खात तरी पलीकडे जाईल की हो. पण ज्ञानोबाराय म्हटले कोण जाईल, ज्याचे हातपाय रिकामे तो. पण ज्ञानोबाराय म्हणतायत या माया नदीत देव जेव्हा आपल्याला जन्माला घालतो तेव्हा तो कसा घालतो म्हणे हातपाय बांधतो आणि मग माया नदीत टाकतो. मग आता मला सांगा ज्याचे हातपाय बांधले आणि मग नदीत टाकला तो पलीकडच्या काठाला जाईल का उजनीत जाईल? कसा तो तरणार आहे सांगा. म्हणजे ज्याचे हातपाय बांधले आणि मग माया नदीत टाकला तो तरण शक्य नाही. मग ऐका तुम्हा आम्हाला सुद्धा देवानं जन्माला घातलं ना तेव्हा आपले हातपाय बांधलेले आहेत. बरेच लोक म्हणतील महाराज काय बोलता बांधलेले आहेत, आता तरी कमीच इतके आमचे. काय म्हणता बांधलेले आहेत? अहो हे दिसायला मोकळेत पण बांधलेत किंवा ऐका सटवीची राती जेवी नवची जे वाती. ज्ञानोबाराय म्हणतायत 5व्याच दिवशी सगळं ठरलेलं आहे. खरं सांगा आज या दिवशी 7 ते 9 हा बुवा तुमच्या पदरात पडणार हे कधी ठरलं? कोण म्हणलं तारीख दिल्यावर? तारीख दिल्यावर नाही, हे 5वीलाच ठरलंय. आपल्या जीवनामध्ये जे होणार आहे का
अहो ते 5वीलाच ठरलेलं आहे. आणि त्यात जर आपण स्वतंत्र असतो तर मला नाही वाटत कोण म्हटलं असतं की देवा आम्हाला कारुंड्यात जन्माला घाल. जो तो म्हणला असता देवा अंबानीचा ती काय अटलांटिका ती बघ तिकडं तिकडं जन्माला घाल. म्हणजे ऐका, आपल्याला बंधन आहेत, आपलं जीवन सगळं बांधलेलं आहे. म्हणजे ज्याचे हातपाय बांधले आणि मग भुवनदीत टाकला अहो तो तरेल कसा, तरणार नाही. मग ही बंधन कोणती आहेत? शास्त्रानं सांगितलं काम क्रोधादी षडविकाराचं बंधन आहे. ते बंधन आपल्याला तरू देत नाही. आपल्याला नाही, भल्या भल्यांना त्यांनी तरू दिलं नाही. कोणाला आता भल्या भल्यांची यादी सांगायची आहे. मग बाबा काळे 2 मध्ये सांगून कसं चालेल? मोठ्याचं सांगायचं म्हणल्यावर स्वर बी मोठा पाहिजे ना. ऐका, काळे 4 मध्ये सांगतो बघा कोणाला या विकारांनी बंधन केलं. ऐका, एडका मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन. एडका तो केवळ पंचानन, एडका तो केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेराम. या विकारांनी काय केलाय का? धडक मारिली शंकरा. भगवान शिवजींना सुद्धा धडक मारली. एवढंच नाही, केला ब्रह्म्याचा मातेरा. ब्रह्मदेवाचं सुद्धा मातेर केलं. एवढंच नाही, चंद्र सूर्याशी दरारा लावेला येणे. चंद्र सूर्याला सुद्धा दरारा यांनीच लावला. लोक म्हणतात दुर्योधनाला भीमानं गदा मारली. नाथ महाराज म्हणतात भीमानं नंतर मारली, अगोदर कामानं मारली. म्हणून नाथ महाराज म्हटले बघा, दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. एडका तो केवळ पंचानन, एडका तो केवळ पंचानन. महाराज बोलले अहो काम क्रोधादी षडविकारांचं बंधन आहे. ते आपल्याला सहजासहजी तरू देत नाही. पण गंमत आहे का, अहो काम क्रोधादी षडविकाराचं बंधन ते तर लय लांबच आहे. त्याच्या अलीकडची बंधन आहे का कोणती? रोज आम्ही सकाळी काकड्यात म्हणतो बघा, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. हे सगळी बंधन आहेत. कोणकोणती बघा, माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र स्वजन सखे. हो, ही सगळी या संसारातली बंधन आहेत. तुम्ही म्हणाल कशी काय? अगदी उदाहरणानं पटवून देतो. चातुर्मासाच्या काळात आम्ही पंढरपुरात राहत होतो आणि आमच्या मठात एक वयस्कर बाबा आले आणि आल्याबरोबर मोठमोठ्यानं रडायलाच लागले हो. आम्ही म्हटलं बाबा अहो सगळं जग आपलं दुःख विसरण्याकरता इथं पंढरीत येतं आणि तुम्ही तर पंढरीत येऊन रडताय बाबा, काय झालं व असं? बाबांनी माझ्याकडे पाहिलं मला म्हटले महाराज रडू नाही तर काय करू सांगा. अहो एकुलता एक मुलगा मला आहे म्हणे आणि त्या मुलाकरता मी काय एक केलं नाही म्हणून सांगा. अहो त्याच्याकरता म्हणे आम्ही रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाठाय की आपल्याला सगळ्यांना. हेच चाललंय सगळ्याच आपल्याच. काय महाराज एवढं ज्या मुलाकरता केलं का म्हणे, अहो त्याच मुलानं म्हातारपणी कंबरड्यात लात घातली आणि घराच्या बाहेर काढलंय. मी म्हटलं बाबा जाऊ द्या मरू द्या, घातली ना लात त्या पोरानं तुम्हाला, त्याविषयी बाबा त्याचा सोडून रामठात बाबा आम्ही सांभाळतो तुम्हाला. तेवढ्यात आमचे महाराज माझ्यासोबत होते, ते माझं धोतर वडायचे. कशाला म्हातारं इथं? अरे मी म्हटलं तुला माहिती नाही, गब्बस राहू दे म्हाताऱ्याला, इथं आपला फायदा आहे. ते माझा मित्र मला म्हणला काय फायदा आहे? म्हणला काय फायदा आहे म्हणून काय विचारतो, विण्याला माणूस झाला ना, अजून काय फायदा पाहिजे?
राहू दे म्हटलं बाबा. नाही तर मी म्हटलं बाबा राहित मठात तुम्ही बाबा, आम्ही सांभाळतो तुम्हाला. त्यावेळेला चातुर्मासाला आम्ही 5 जण त्या मठात होतो. मी म्हटलं बाबा रामठात आम्ही 5 जण इथं आहेत, त्याचा परिणाम तुम्हाला 6व्याची गरज लागणार नाही. नाही तुम्ही लगेच हिशोब करू नका 4 1 पुढं, तसं नाही. सांभाळायला म्हणलो मी, सांभाळायला आम्ही 5 जण आहेत बाबा तुम्हाला सांभाळायला, काळजी करू नका राहा, असं म्हणून मी बाबांना त्या शांत केलं. पण एवढ्यात बघा त्या बाबांच्या घरच्यांनी कसा आमचा फोन नंबर शोधला आणि फोन आला, महाराज अशा अशा बाबा पंढरीत आलेत का? आम्ही म्हटलं आलेले सुखरूप आहेत, काळजी नसावी, निवांत आहेत. असं म्हटल्याबरोबर तिकडून म्हटले बघा अहो देता का बाबांकडे फोन? मी म्हटलं बाबा अहो तुमच्या घरून फोन आहे, बोलता का? म्हाताऱ्याने तिथूनच विचारलो कोण बोलतय? आता तिकडून म्हातारी बोलत होती हो, पण आता म्हातारी कसं म्हणायचं? मी म्हटलं बाबा आजी बोलतोय. म्हातारं म्हणलं फेकून द्या मोबाईल. म्हटलं मार पोरानं बाबा कंबरड्यात लाद घातली, म्हातारीवर रागवण्याचा काय संबंध आहे? ते म्हातारं मला म्हटलं महाराज तुम्हाला माहिती नाही, अहो ती म्हातारी सुद्धा माझी बाजू घेत नाही, मलाच म्हणते काय करायचं असतं तुम्हाला, पोरांचा संसार आहे आता, त्यांचं त्यांना बघू द्यावं, उगी आपलं बडबड बडबड करत राहता, घेणं नाही देणं नाही, आपलं काय काम नाही, धाम होत नाही आपल्याच्या आता, आणि उग बडा 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 करत बसायचं, त्यांचा त्यांचा संसार आहे, त्यांचं त्यांना करू द्यावं, हे दिलं सोडून, आणि उग सकाळपासून उग बडा 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 करता, असं म्हाताऱ्याला म्हणतात. चला असंच म्हातारी पण मला बोलते म्हणे काय करावं? मी म्हटलं आजी बाबा तुमच्यावर पण रागवलेत, बाबा बोलत नाहीत. पण ती म्हातारी अशी हुशार महाराज, ती म्हटली महाराज त्या मोबाईलचा आवाज वर काढा, म्हणजे अलीकडच्या मराठी भाषेत स्पीकर ऑन करा. आणि मग तो स्पीकर मोबाईलचा मी वर केला बघा, आणि ऑन स्पीकर करून म्हाताऱ्याच्या पुढे असा मोबाईल दाबून धरला. तुम्ही म्हणाल दाबून का धरला? फेकून दिला म्हाताऱ्यानं तर करता काय? कुठं स्वस्त राहिलेत सांगा? असा दाबून धरला आणि तिकडून त्या फोनवर म्हातारी नाही बोलली, अहो तिनं तोच मोबाईल आपल्या छोट्या नातवाच्या कानाला लावला आणि नातू तिकडून म्हटला आजोबा तुम्ही गोली कधी यायचे? म्हातारं एसटी स्टँडला. याला म्हणतात बंधन. हे बंधन आपल्याला सहजासहजी तरू देत नाहीत, म्हणून हे बंधन जर तोडायची असतील आणि या भवसागरातून तरायचं असेल तर एकच उपाय आहे. कोणता? करोनिया शुद्ध मन आणि मग नारायण स्मरावा. शुद्ध अंतःकरण करून देवाचं स्मरण करा. मग ते कसं करा? विठोबा रखुमाये करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. तरीचा हा तरी जे सिंधू भव बंधू तोडोनिया. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. तरीचा हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यच्चयावत मनुष्य मात्राला नारायणाच्या स्मरणाचा उपदेश करतायत. मनुष्य म्हणून जर आपण जन्माला आलेलो असू तर या नरदेहाला आल्यानंतर देवाचं नामस्मरण करणं हे अति महत्वाचं आहे. पण ते कसं करावं? करोनिया शुद्ध मन आणि मग नारायण स्मरावा. शुद्ध अंतःकरण करून देवाचं नामस्मरण करावं. असं नामस्मरण केलं तर होईल काय? तरीचा हा तरी जे सिंधू. तरच या मृत्यूरूपी या मृत्यू सागरातून या भवसागरातून आपला उद्धार होणार आहे, अन्यथा नाही. हे ऐकल्यावर काही लोक म्हटले महाराज काय बोलता हो? अहो या भवसागरातून तरण्याकरता तर आम्ही अनेक उपाय ऐकलेत बघा. एक मार्ग ज्ञानाचा आहे, दुसरा मार्ग योगाचा आहे, तिसरा कर्माचा आहे, आणि तुम्ही आम्हाला हे नारायण स्मराव एवढंच कसं सांगता? आता महाराज म्हणतायत ऐका. अहो कोण म्हणतं नाही? ज्ञानाने या मृत्यू लोकातून उद्धार होतो, पण ज्ञान मार्ग कठीण आहे. किती कठीण आहे हे सांगण्याकरताच कठोपनिषदाची योजना आहे.
नाव सुद्धा त्याला दिलं कठोपनिषद. कठोपनिषद बोलतंय शूरस्य धारा निश्चिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. ज्ञान मार्ग कठीण आहे. दुसरा मार्ग सांगितला योगाचा. योग मार्गाविषयी बोलताना ज्ञानोबा म्हणतायत 6व्या अध्यायात एरवी योगासारखे सोपे आन काही आहे. ज्ञानोबा म्हणतायत योग सोपा आहे, पण ऐका योग सोपा हे ज्ञानोबा यांनीच म्हणावं, आपण नाही. ज्ञानोबा यांनी का म्हणावं? कारण ज्ञानोबा योग्यांची माऊली येतो, म्हणून त्यांच्या दृष्टीनं योग सोपा आहे. आपल्या दृष्टीनं योग सोपा नाही. आपल्या दृष्टीनं कसा आहे? ज्ञानोबा म्हणताय डोंगर गिळिता मुख न फाटे काही लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे तय पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो योग अवघड आहे. तिसरा मार्ग सांगितला कर्माचा. कर्म मार्ग चांगला आहे. वर्णन शास्त्रात असं आलं एखादं कर्म तुम्ही निष्ठेनं आणि श्रद्धेनं 12 वर्ष करा, 13व्या वर्षी ते कर्म फलद्रूप होतं. कसं? वर्णन शास्त्रात सांगितलं एक करायचं काय 12 वर्ष खरं बोलायचं. 12 वर्ष जर तुम्ही खरं बोललात ना तर 13व्या वर्षी तुम्ही जे बोलाल का ते खरं होतंय बघा. त्याच्याकरता 12 वर्ष खरं बोलायचं. कसं बोलायचं? नात्यापुत्यात आलो असेल तर नात्यापुत्यात सांगायचं, गावाकडे वळतोय असं नाही सांगायचं. 12 वर्ष खरं बोलायचं बघा. म्हणजे 12 वर्ष जर खरं बोललो तर शास्त्र बोलतंय 13व्या वर्षी आपण जे बोलू ते खरं होतंय बघा. पण गंमत अशी आहे त्या कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. किती सूक्ष्मता आहे? अगदी उदाहरणानं पटवून देतो. आपण रोज देवाची पूजा करणारी मंडळी आहेत बघा. देवाच्या पूजे करता आपल्याकडं तो तांब्या सुद्धा ठरलेला असतो. तो कशाचा असतो? हा तांब्याचा नाही का? बरोबर. नाही मला वाटलं चांदीचाही कोणी केलेला असला तर. तांब्याचा तांब्या. मग आपल्याकडे त्या तांब्यात आपण पाणी घेऊन देवाच्या पूजेला जातो. पण आपल्याकडे देवाच्या पूजा करण्याच्या 2 पद्धती. एक काय? त्या तांब्यातल्या पाण्यात हात घालायचा, ते पाणी असं घ्यायचं आणि देवावर शिंपडायचं आणि देवाला पुसायचा. एक पद्धत. आणि दुसरी पद्धत कोणती? लोक म्हणतात इकडून पाणी घ्या देवावर टाका मग पुसा. त्यापेक्षा देवच पकडायचा आणि तांब्यात बुडवून बाहेर काढायचा. अशा पूजा आपण करतो बघा. पण शास्त्र काय बोलता ऐका. देवाची पूजा करण्याकरता ज्या तांब्यात आपण पाणी आणलं का त्या पाण्यामध्ये जर आपलं बोट बुडालं तर शास्त्र म्हणतंय आता ते पाणी राहिलं नाही, ते दारू बनलं. आणि मग देवाची पूजा दारूनं केल्याचं पाप लागतं, पुण्य होत नाही. हे कर्मशास्त्र सांगतं. एवढी सूक्ष्मता आहे. अजूनच सांगतो चला. देवाची पूजा करताना आपल्याकडं आसन असतं बघा. आता काही घरामध्ये ते घडी घालून ठेवलेलं असतं आणि काही घरामध्ये तो खेळा असतो आणि त्या खेळ्याला अडकवलेलं असतं. देवाची पूजा करायला आपण गेलो एका हातात तांब्या असतो. मग काय करतो आपण? एका हातानं ते आसन घेतो आणि खरं सांगा असं वाकून नीट टाकतो का असं अर्धवट वाकूनच असं उभ्यानं टाकतो बघा. उभ्यानं टाकतो. उभ्यानं टाकलेलं आसन सरळच पडतं का जरा वाकडं तिकडं पडतं? वाकडं तिकडं पडतं. मग वाकडं तिकडं पडलेलं आसन तुम्ही हातानं सरळ करता का? जमलं की कशानं? पायानं. आणि मग शास्त्र बोलतंय पायानं सरळ केलेलं आसन देवाच्या पूजेला चालत नाही. एवढी सूक्ष्मता कर्मात आहे. आणि मग हे जमायचंय वय आपल्याच्यानं? कर्मही जमत नाही. मग सोपा मार्ग सांगितला कोणता? नाम संकीर्तन साधन पै सोपे. देवाचं नाव घेताना कोणतंही बंधन नाही. न लगे आंघोळी तोंड धुवावे. देवाचं नाव तुम्ही कधीही घ्या, कसंही घ्या, काही दोष नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. देवाचं नाव घेण्याकरता पवित्र अपवित्र कोणतंही बंधन नाही. आंघोळ केली का नाही बंधन नाही. अंथरुणातून उठताना सुद्धा आय आय असं म्हणण्यापेक्षा राम 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 म्हणत जर उठला तरी त्याचं पुण्य आपल्या पदरी प्राप्त होतं. हा सोपा मार्ग सांगितला. महाराज म्हणतायत ते साधन कसं आहे? येथेच रे शुद्ध साचे अंतरीचे बीज. ते हे परमात्म्याच्या अंतरातलं बीज आहे आणि ते साच
खरं आणि शुद्ध बीज आहे, म्हणजे शुद्ध साधन आहे, म्हणून नारायण स्मरावा. मग कोणी म्हणेल त्या देवाचं स्मरण केलं तर फायदा काय? ऐका, त्याचा फायदा आहे, ज्याचं स्मरण आपण करतो का त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. वचन आहे चिंतने चिंतने तदरूपता. ज्याचं चिंतन आपण करतो का त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. मग कोणी म्हटलं महाराज आम्ही जर नारायणाचं स्मरण केलं तर आम्हाला नारायण रूपता प्राप्त होईल काय? महाराज म्हणतायत नक्की होईल. कशी? महाराजांनी दृष्टांत दिला आणि महाराज म्हणतायत बघा त्याप्रमाणे आपल्यालाही नारायण रूपता प्राप्त होईल. कशाप्रमाणे? महाराज सांगतायत तुका म्हणे लवन कळे, हा हा हा, तुका म्हणे लवन कळे, हे हे, तुका म्हणे लवन कळे, तुका म्हणे लवन कळे, हा हा, तुका म्हणे लवन कळे, 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 हा हा, तुका म्हणे लवन कळे, हे हे, तुका म्हणे लवन कळे, 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 पडता जळी ते होय, पडता जळी ते होय, तरीच हा तरी जे सिंधू, हो हो, तरीच हा तरी जे सिंधू, हो हो, तरीच हा तरी जे सिंधू, तरीच हा तरी जे सिंधू, पडता जळी ते होय, पडता जळी ते तरीच हा तरी जे सिंधू, तरीच हा तरी ते सिंधू, तरीच हा तरी ते सिंधू. महाराज बोलतायत असं जर शुद्ध अंतःकरणानं आपण नारायणाचं स्मरण केलं तर आपल्यालाही नारायण रूपता प्राप्त होईल. कशी? महाराजांनी त्याला दृष्टांत दिला. तुका म्हणे लवन कळी. लवन कळी म्हणजे मिठाचा खडा. एक मिठाचा खडा जर आपल्याला पाण्यात विरघळवायचा असेल तर मला वाटतं सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मीठ पाण्यात टाकावं लागतं, तेव्हा 8व्या दिवशी काल्या दिवशी मीठ पाण्यात विरघळतं. किती दिवसांनी? 8 दिवसांनी. हा नाही मग हाच शब्द पाहिजे होता मला. 8 दिवसानं नाही, लगेच. म्हणजे मला सांगायचं काय, मीठ जर पाण्यात पडलं तर ते वेगळं राहत नाही, पाण्याच्या स्वरूपाचं होतं. मला वाटतं हे दृष्टांत ऐकल्यापासून मला तरी असं वाटतंय आपल्यापेक्षा मिठाचे खडे लय बरे. तुम्ही म्हणाल का बरं? अहो पाण्यात पडल्याबरोबर पाण्याच्या स्वरूपाचे होतात. आम्ही किती दिवस झालं भजन कीर्तन ऐकतोय पण अजून गळे रिकामे दिसतात. चला आपल्यापेक्षा म्हणून मिठाचे खडे लय बरे बघा. पाण्यात पडल्याबरोबर पाण्याच्या सारखे होतात. आपलं कसं आहे, पाणी आल्यापुरता ओला आणि पाणी गेलं की कोरडा. असंच आहे आपलं बघा. चला मला सांगायचं काय, मिठाचा खडा, एक मिठाचा खडा जर पाण्यात पडला तर होतं काय, पडता जळी ते होय. तुकोबाराय तर सरळ सरळ बोलले, पण ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हटले काय झालं, गावातल्या एका माणसाला इच्छा निर्माण झाली. कोणती? हत्तीन तयार करण्याची. कशाची?
काय तयार करायची? तुम्ही बोलला तर मी कीर्तन करणार आहात. कशाची? हत्तीन तयार करण्याची. त्याला इच्छा काय झाली? वा, काय करायची होती? हत्तीन तयार करायची होती. मग त्यानं विचार केला दगडाची करायची का? नको म्हणे, मंदिराच्या बाहेर बघायला मिळतात. लाकडाची? नको, खेळण्यात बघायला मिळतात. मग त्यानं विचार केला, म्हटलं असं करू, मिठाचीच हत्तीन तयार करू. कशाची? हा वा, असं सांगत चला बरं मला. हा, कशाची? मिठाची. त्यानं मिठाची हत्तीन तयार केली, घरामध्ये ठेवली. आणि नेमका बघा तो नवरात्री सारखा, दसऱ्यासारखा सण आला की ज्या सणाला महिला नवऱ्यासह घरातलं सगळं धुवून काढतात. शब्द चुकला काय? तुम्ही हसला म्हणून मला वाटलं नवऱ्यासह म्हणजे त्याला मदतीला घेऊन, हो ते वरचं काढून द्या, हे धरू लागा, असं म्हणून मी म्हणलो नवऱ्यासह. नाही तर तुम्ही धुण्यात नवरा घ्याल. ऐका, सगळं धुवून काढण्यासारखा तो सण आला. आणि हे सगळं धुत असताना त्याची नजर गेली तिच्यावर. कुणावर? हा, बरं झालं हत्तीनीवर म्हणला, मला वाटलं बायको म्हणता का काय. ऐका, हत्तीनीवर नजर गेली. हा म्हटला आता तिला पण धुवायची. कुणाला? हत्तीनीला. आणि मग त्यानं विचार केला, म्हटला ही हत्तीन धुवायची, पण म्हटला बोरच्या पाण्यानं दूध बसून बोर व्हायचंच नाही. म्हणला मग मुंबईलाच नेऊ म्हणला, समुद्रावर. मग त्यानं केलं काय, एक 460 टेम्पो बोलवला. त्या टेम्पोत तिला घातली. कुणाला? मला वाटलं बायकोला म्हणतात. हत्तीनीला टेम्पो मध्ये घातली. तेवढ्यात त्याची बायको म्हटल्यावर निस्ते हत्तीन नेऊन कसं चालेल, हो तिला लावायला साबण घ्या. नवा कोरा साबण विकत घेतला. कुणाला लावायला? हत्तीनीला. एवढ्यात बायको म्हटल्यावर भाई घासायची, कॉलर घासायची, ब्रश लागतो, तसं तिला घासायला ब्रश घ्या. यानं नवा कोरा ब्रश विकत घेतला. कुणाला घासायला? मोठ्याने सांगा, मला फेटा बांधल्यावर ऐकू कमी येत. कुणाला? हत्तीनीला. आता ते सगळं त्यानं ते साहित्य जमवलं. तो टेम्पो त्यानं मुंबईला नेला. गिरगाव चौपाटीवर असा रिवर्स लावला. टेम्पोतून खाली घेतली. कुणाला? ऐकू येणार आहे मला, मोठ्याने सांगा. कुणाला? हत्तीनीला. समुद्रामध्ये घातली. कुणाला? अख्खा एक साबण तिच्या अंगाला लावला. कुणाच्या? हत्तीनीच्या. चांगली तिला ब्रशनं तासभर घासली. कुणाला? हत्तीनीला. आणि अशी पांढरी शुभ्र चमकायला लागली की मग तिला बाहेर काढली आणि नव्या कोऱ्या टॉवेलनं तिचं अंग पुसलं. कुणाचं? कुणाचं? हत्तीनीचं? मिठाच्या? हा, आता इथं गंमत आहे. ओवी ऐका, ज्ञानोबाराय म्हणतायत, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी. अरे बाळांनो, मिठाची हत्तीन समुद्राच्या पाण्यात घातली, ती माघारी येईल वय? नाही ना, काय येणार नाही, ती पाण्यात विरघळून जाईल. महाराज म्हणतायत तसं शुद्ध अंतःकरणानं नारायणाचं स्मरण करा, आपल्यालाही नारायण रूपता प्राप्त होते. तुका म्हणे लवण कळी, पडता जळी ते होय ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले. पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. ज्या भगवान परमात्म्याच्या दरबारात ही सेवा आहे ते प्रभू हनुमंतराय त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या उत्सवामध्ये आपल्या गावात ही सेवा करत असताना खरं पाहायला गेलं तर आपलं हे गाव एक वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेलं गाव आहे. कारण अगदी महिन्याचे वारकरी म्हणजे कारभारी वारकऱ्यांपासूनची सगळी मंडळी या गावामध्ये येत असावी. आणि खरं सांगू काय, खरा परमार्थ हा वारकऱ्यातच राहिलाय. नाहीतर बऱ्याच वेळेला आपल्याला परमार्थ बघा दिखाऊ परमार्थ लय, पण ओरिजिनल परमार्थ हा ठराविकच ठिकाणी राहिलाय. दाखवण्याकरता परमार्थ लय मोठा आहे आणि घोटाळे सुद्धा कोटीतच आहेत. अवघडच आहे बघा. त्याच्यामुळं दिखाऊ परमार्थाला न भुलणार आपलं हे गाव आहे की ज्या गावाची पारमार्थिक बैठक हे वारकऱ्यांनी घालून दिली आणि परमपूजनीय
श्री गुरु टेंबुकर महाराजांची ही परंपरा आपल्या गावाला लाभली आणि त्या योगानं आपण हे परमार्थाची वाटचाल सर्वजण करत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. परम आदरणीय आमचे करचे महाराज असतील, सगळीच परिसरातील मंडळी, गावातील भजनी मंडळी, सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. विशेषतः आज ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, खरं पाहायला गेलं तर ते बसलेत उकाड्यात. आम्ही मगापासून पाहतोय महाराज, एवढे काय आपलं जे काम आहे ना, ते काम व्यवस्थित करायचं असतंय बघा. मला वाटतं एवढं गरम होतंय, तो माणूस 17दा घाम पुसतोय पण तिथंच बसलाय का, नीट आवाज आला पाहिजे. एवढी तळमळ कामाची पाहिजे. नाही तर काय काय जण एकदा जोडून देत्यात आणि निघून जात्यात, बुवा तुझा तू बोंबलत राहा. काही लक्ष देत नाहीत बघा. पण गोड अशी त्यांनी साऊंड सिस्टीम दिली, त्यांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याच परिसरातील जी आमची कीर्तनं तुम्हाला आत्ताही ऐकणं शक्य आणि नंतरही ऐकता येतात, याच्याकरता जे शूटिंगच्या माध्यमातून ही कीर्तनं कायम स्वरूपी ठेवतात. बघा ना हो, मला वाटतं जुन्या काळात जर ही पद्धत असती तर मामासाहेब दांडेकर नेमके कसे कीर्तन करत होते आपल्याला पाहायला मिळालं असतं. जुनी माणसं सगळी, बंकट स्वामी महाराज असतील, धोंडा महाराज देगलूरकर असतील, ही सगळी माणसं आपल्याला त्या दृष्टीनं पाहायला ऐकायला मिळाली असती. पण तेव्हा या सगळ्या सुविधा नव्हत्या. पण आमचं नशीब चांगलं आहे की आता सगळ्या आधुनिक सुविधा आलेल्या आहेत आणि आमचं कीर्तन तसंच कायम राहावं, नंतरही ऐकता यावं, याच्या दृष्टीनं एक वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूला अनुसरून आपल्याकडे श्री संत बाळू मामांचा जागर या यूट्यूब चॅनलचे आपले इथं कॅमेरामन आहेत. ते आमची कीर्तन शूटिंग करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. खरं सांगू काय, हे कार्य सुद्धा सामान्य नाही. लोकांना वाटतं बघा काय हे उगाच कुठंतरी कॅमेरे घेऊन पळतायत, काय करतायत. पण ऐका, परमार्थ स्वतः करून इतरांना परमार्थ घडवणं हे परमार्थ करण्यापेक्षा डबल मोठं काम आहे. म्हणून ते आपलं काम तर करतातच, पण इतरांनाही परमार्थ करवून घेतात, इतरांकडून परमार्थ करवून घेतात. हे काम ते करतात. म्हणून त्यांच्याही चरणी धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि सर्वांनी कीर्तन सेवा श्रवण केली, म्हणून सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर या गावात आता मी काही नवीन राहिलेलो नाही. मला वाटतं 4th-5व कीर्तन गावात आहे आणि गावामध्ये एकतर पारमार्थिक नातंही आहे आणि व्यावहारिक नातं सुद्धा या गावाशी आमचा आहे. आणि त्या योगानं या गावात येण्याची सेवा आणि सेवा करण्याची संधी आम्हाला इथं प्राप्त होते. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. बरोबर माझ्या घड्याळात तरी 9 वाजल्यात. आता तुमचं कसं आहे? वाजल्यात ना 9. म्हणून 7 ते 9 लय चांगली वेळ बघा. का चांगली? हो, 7 ते 9ला कीर्तन करा. अजिबात कीर्तन लांबवत नाही. का लांबवत नाही? त्यालाच भूक लागलेली असते हो, कशाला लांबवत. म्हणून 7 ते 9 सेवा चांगली. 7 ते 9 कीर्तन आपलं मोकळ्या मनानं ऐकायचं, 9ला जेवायचं ना आपलं घरी जाऊन झोपायचं. नाहीतर आमच्या वाट्याला 9 ते 11 कीर्तन म्हणले का की लोक आधी दाबून जेवतात आणि मग कीर्तनाला येऊन बसतात. आणि 10-10:15 पासूनच आम्हाला असे आमच्याकडे बघून म्हणतात, बुवा खाली बस, खाली बस, असं चालू होतं बघा. आता कुणाला सांगायचं सांगा. म्हणून 7 ते 9 लय चांगली वेळ आहे. 7 ते 9 कीर्तन केली म्हणून तुमच्या चरणी डबल धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करून सेवेला पूर्णविराम देतो. म्हणायची भाऊ म्हण, तरीचा तरी जैसे तुका म्हणे, तुका म्हणे लवन करी, तुका म्हणे लवण तुका म्हणे लवन करी, तुका म्हणे लवन करी, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे लवण करी, तुका म्हणे लवण करी. पडता तळी ते होय, पडता तळी ते होय, तरीच हात तरी जय सिंधू, तरीच हात रे
जय सिंधू भव बंधू तोडोनिया भव बंधू तोडोनिया भव बंधू तोडोनिया भव बंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया सरिता तरी जय सिंधू सरिता तरी जय सिंधू भवबंधू तोडोनिया भवबंधू तोडोनिया तरिता तरी जय सिंधू तरिता तरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले